कल्पना करा, तुमच्या समोर उभा आहे लिंगाणा, शेजारी रायगड, सभोवताली फक्त किर्र अंधार आणि तुम्ही हजारो फूट उंच कड्यावर एका छोट्याशा टेंटमध्ये रात्र घालवत आहात. बाहेर पूर्णपणे अंधार पसरलेला आहे. समोरचा लिंगाणा पण दिसत नाहीये. ना लाईट ना आवाज, फक्त सह्याद्री आणि काळोख. नाही लागत हा. बच्चा 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 बच्चा. पण खरी जादू अजून बाकी आहे, कारण सूर्योदयाने आम्हाला जे दाखवलं त्यावर आजही विश्वास बसत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी जे दृश्य दिसणार आहे ते सह्याद्रीत क्वचितच पाहायला मिळतं. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. नेहमीप्रमाणेच पन्नाट अशा व्हिडिओमध्ये आज आपण चाललोय खूप सुंदर असं जबरदस्त असं नाईट कॅम्पिंग करायला. आणि ते पण कुठे तर आपण चाललो आहोत रायलिंग पठारावर, ज्या ठिकाणी आपल्याला असा सुंदर नजारा पाहायला मिळणार आहे सह्याद्रीचा. आणि त्याचबरोबर त्या सुंदर नजाऱ्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे समोरच असणारा लिंगाणा किल्ला आणि त्याच्याबरोबरच आपला दुर्गेश्वर रायगड आपल्याला समोरूनच इथं पाहायला मिळणार आहे. सुंदर सकाळ असणार आहे, संध्याकाळ असणार आहे आणि नाईट कॅम्पिंग असणार आहे, तर मजा येणार आहे. आणि आज आपल्याबरोबर आपले मित्र आलेले आहेत. आपल्याबरोबर आहे अवी, जो आपल्याबरोबर नेहमी असतो, आणि पहिल्यांदाच तेजस आणि सादिक दोघे जण आलेले आहेत आणि खूप मजा करणार आहोत. आम्ही एन्जॉय करणार आहोत. मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलोय अशा ठिकाणी जिथून आपल्याला 3 फाटे फुटलेले दिसतात. म्हणजे हा सरळ जातो, तो जातो मडे घाटला आणि इकडून या बाजून आपण आलो वेल्ल्यावरून आणि आपल्याला जायचं आहे उजव्या बाजूला. तिकडे आहे मोहरी गाव आणि आपलं जे बेस विलेज असणार आहे मोहरी गाव. तिथून पुढं आपण आता गाड्या वगैरे लावून मग ट्रेक चालू करणार आहोत. पण त्यासाठी जाण्याचा जो रस्ता आहे तो खूप जबरदस्त असणार आहे, फुल ऑफ रोडिंग असणार आहे. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय सिंगापूरमध्ये. तिकडे त्या सिंगापूरमध्ये नाही, आपण पोहोचलोय सिंगापूर गावामध्ये, जिथून आपल्याला जायचं आता मोहरी विलेजमध्ये. इथून बरोबर ऑफरोड परत आपल्याला मोहरी विलेजमध्ये पोहोचायचं आहे आणि ते खाली आहे सिंगापूर गाव. मित्रांनो, फायनली पोहोचलो आपण मोहरी गावामध्ये. इकडे आपल्याला एक छोटंसं गाव इकडे दिसतंय आणि हा समोर जर सरळ रस्ता जातो तो जातोय लिंगाणाकडे, जिथे आपल्याला ट्रेक चालू करायचा आहे. पण आधी चेक करायचं आहे मला की आपण सरळ जाऊ शकतो का, कारण गाड्या पुढे नेऊ का नको ते चेक करायचं आहे. आणि इथं आपल्याला एक ओळखीचे आहेत तिथं आपण रेग्युलर येतो, तर त्यांना विचारून बघा की गाड्या इथं लावायच्या आहेत की पुढे घेऊन गेलं तरी चालेल. कारण मागच्या वेळेस आम्ही मोठी कार होती ती घेऊन गेलो होतो, पण यावेळेस जरा थोडंसं चेक करावं लागणार आहे. मागच्या ट्रेकच्या वेळेस आपण या घरामध्ये राहिलो होतो, ज्यावेळेस आपण झिपलाईन केली होती रायलिंगवरून लिंगाणा. आणि आता हे घर बऱ्यापैकी त्यांनी व्यवस्थित केलेलं दिसतंय आजी. तर मग त्यांच्यावर आलो होतो. मग आता ते आम्ही परत मित्र आलो आहे रायलिंगवर, आम्ही कॅम्पिंग करणार आहे. मग गाड्या इथं लावू की तिकडे खालीपर्यंत घेऊन गेलं काय? हो, आणल्या, इथं आणल्यात गाड्या. आणि झाडाच्या सावलीला लावा. मित्रांनो, गाड्या आपण तिकडे घेऊन जाऊयात आणि तिकडे फक्त लॉक करून ठेवले, काय प्रॉब्लेम नाही. साहित्य आपल्याकडे बरंच जास्त आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते घेऊन जायला लागणार आहे. बॉटल आहे, हां 4 बॉटल आहे. तर काही बाटल्या मोकळ्या झाल्यात त्या पण आपण आता भरून जाऊयात, कारण तिथे गेल्यानंतर अजिबात पाणी नाही आहे. हे तुम्ही पाणी कुठून आणताय सर्व? खालून वर आणते बाई. सगळ्यांनी वजू उचलायचे बरं का, बरीच वजी आहेत. हां, कारण बऱ्यापैकी आपण अंतर कमी करणार आहे. पण उद्या हा हेल्मेट ठेवून ये, तू हेल्मेट ठेवून ये. बाईक लावायचं काय ठरलं? हां, नाही, बाईक आपल्याला पुढे घेऊन जायच्यात, पुढे घेऊन जाऊन तिथं लावायच्या, फक्त लॉक करायच्या व्यवस्थित. पुढे जायचं का नाही बघू, जेवढे जाईल.
फायनली जवळजवळ अर्ध अंतर आम्ही गाड्या आत आणले तिकडे आणि इथपर्यंत आम्ही आता पार्किंग केलेलं आहे. आता पूर्णपणे ढगाळ वातावरण झालं आहे. इथून पुढं आपल्याला नेता येणार नाही कारण सरळ सरळ आपल्याला खाली उतरायचं आहे डोंगर. त्याच्यामुळं इथपर्यंतच गाड्या आम्ही ठेवून निघतो आता पुढे. फायनली ट्रेक झालेला आहे आपला चालू आणि हा अवघड प्रकारामधील ट्रेक नाही, हा थोडा सोपाच ट्रेक म्हणू शकतो असा आहे. त्याच्यामुळं कोणीही या ठिकाणी येऊ शकतं. पूर्ण जंगलातला मार्ग आहे आणि जागोजागी आता अशा खुणा केल्यात ज्या आधी नव्हत्या. कारण बऱ्याच वेळा चुकणं होतं, कारण मी स्वतः चुकलो होतो. रात्रीच्या अंधारामध्ये आम्ही दुसरीकडे गेलो होतो, मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा. पण आता अशा जागोजागी आपल्याला खुणा दिसतात, त्याच्यामुळे शक्यतो चुकत नाहीत. आता लोक सहज जाऊ शकतात. चूल पेटवायचे आपल्याला, लाकडं पण लागणार आहेत. इथे काही झाडाच्या साली पडलेत, जी झाडाची साल एकदम व्यवस्थित पेटू शकते आपल्याला चुलीसाठी. एवढ्या याच्यावर बऱ्यापैकी काम होऊ शकतं. आणि अजून पण जिथे ते भेटतील त्या पण गोष्टी घेऊयात. पण हे पेटती चांगले आणि आपल्याला मस्त जेवण पण करायचं आहे. इथं पण आहे बघ ती खाली झाडाची साल. झाड पूर्णपणे वाळवी लागलेलं आहे याला, फक्त साल आपण त्याची घेतोय. आणि साधी तुने लिहिली आहे ना, हां इथली लकडी. आपण चांगलं झाड कुठलंही घेत नव्हत की झाड तोडूच नाही. खरं तर शेण पण मिळाले आपल्याला थोडं. जनावरांचं जे जनावर येतात ते पेटण्यासाठी उपयोगाला येईल सुद्धा. मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय लिंगाण्यापाशी. समोर लिंगाणा आहे, पण हे आपल्याला जे बाजूबाजूला दिसतंय ते आहे रायलिंग पठार. आणि आपण याच ठिकाणी आता टेंट लावणार आहोत, नाईट कॅम्पिंग करणार आहोत. आणि हा सुंदर नजारा तुम्हाला इकडे दिसतोय. सध्या ढगाळ वातावरण जास्त झालं आहे इकडे, होपसो की पाऊस पडू नये. हां हो. आणि दुसऱ्यांदा आपण या ठिकाणी आलो आहे. मागच्या वेळेस आपण नाईट कॅम्प केला होता त्या ठिकाणी, जेव्हा झिपलाईन आणि क्लाइम्बिंग केला होता लिंगाणा. आणि यावेळेस आपण आपले मित्रमंडळी सगळे आलेलो आहोत. आणि इकडे आपल्याला हा सुंदर लिंगाणा समोर दिसतोय, स्वराज्याचं कारागृह, छत्रपती शिवरायांचं कारागृह. आणि समोर त्याच्या मागच्या बाजूला दिसतोय तो आहे दुर्गेश्वर रायगड, सुंदर असा. रायलिंग पठार हे सह्याद्रीतील सर्वोत्तम नाईट कॅम्पिंग ठिकाणांपैकी एक मानले जाते. समोर भव्य लिंगाणा, मागेच रायगड, रात्रीचे निरभ्र आकाश आणि तारका दर्शन, सकाळी ढगांचे समुद्र. अजून काय हवं एखाद्याला? जयच्या किल्ल्यावर लिंगाण्यावर चढायला आपण इकडून खाली जाऊ शकतो. ॲक्च्युली इथून झिपलाईन लावून पलीकडे पण जाता येते. तिथं गुहा दिसते का समोर, म्हणजे त्या गुहेपाशी आपण इथून झिपलाईन लावतो. तिथं हुक आहेत, तिथून झिपलाईनला पलीकडे जायचं, तिथून मग क्लाइम्ब करत जायचं. नाहीतर दुसरा ऑप्शन आहे, पलीकडे जी तुम्हाला मगाशी वाट दाखवली ना तरी इथून सरळ खाली उतरतो बाजूला आणि तिथून सरळ खाली आल्यानंतर तिथून क्लाइम्ब करत बसतो. असं सर आपल्याला जाता येतं लिंगाणाला. तेजसनं मस्तपैकी भेळ आणलेली आहे आणि त्या सुंदर ठिकाणी बसून चिक्क्या आणि भेळ खाण्याचा आनंद आम्ही सगळेजण घेतोय. मजा येते. इथं आपण आता टेंट लावूयात. ही मोकळी जागा आहे, काही अजून लोक आलेले आहेत, त्यांनी तिकडे टेंट लावलेला आहे आणि आपण आता इथं लावायचं. हे लाकूड ना, हा लाकूड ठेव तिथं चुलीपाशी. आपण आता पटापट टेंट लावून घेऊयात. स्थानिकांच्या मते रायगडमधील राय आणि लिंगाणामधील लिंग या दोन दुर्गांच्या नावांपासून रायलिंग हे नाव तयार झाले. या पठारावरून दोन्ही दुर्ग अत्यंत भव्य दिसतात. वारं बरंच आहे आता. पहिला टेंट लावलाय आपण, पण असं वाऱ्यानं उडून चाललाय तिकडे. आपले दोन्ही टेंट आता लावून झालेले आहेत आणि आता सुंदर असा नजारा, हा सनसेट आपल्याला इकडे दिसतोय. अजून पूर्णपणे सनसेट व्हायचा आहे, पण खूप सुंदर असा नजारा आता होत चाललेला आहे. मस्तपैकी फोटोशूट झालं आता आणि आम्ही आता चालू करतो तयारी जेवणाची. आपण साहित्य सगळं आणलं आहे. इथे तुम्हाला दिसेल कांदा, लसूण वगैरे सगळं आणि भात वगैरे, पत्रावळ्या, सगळं काही आम्ही घेऊन आलो आहे. आणि चालू करायचं जेवणाची तयारी.
कारण आता संध्याकाळ व्हायला लागले आणि जसं संध्याकाळ होईल तसं दिसायचं कमी होणार आहे. त्याच्यामुळं नजारा बघत बघत समोर तुम्हाला लिंगाण दिसतोय, नजारा बघत बघत आपण आता चालू करतोय जेवण तयार करायला. मित्रांनो भाजी कापतोय, पण मागे सनसेट बघा कसला जबरदस्त झालेला आहे. हे बघा एवढा भारी नजारा दिसतो इकडे सगळा. त्याच्याच कसं वाटतंय? एकदम भारी वाटतंय. वातावरण खरंच खूप सुंदर आहे. मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेतोय पण अमेझिंग. नाही, खरंच भारी आहे, लिटरली भारी वाटते. हे बघा मित्रांनो, फायनली आपली चूल पेटलेली आहे. बऱ्याच कष्टानंतर आम्ही सगळ्यांनी ती चूल पेटवलेली आहे. तेव्हा आमची तयारी सगळी झालेली आहे तयार करायची जेवणाची. आता चूल व्यवस्थित पेटली आणि आता सुंदरचा सनसेट पण इकडे बघू शकता व्यवस्थित झालेला आहे. शेणाच्या गोवरा टाकून दिला की आपला प्रश्न आहे, जळेल व्यवस्थित. हा, आपल्याला आपल्याला गौरी पिकअप केली होती शेणाची, ती गौरीचा इथं आता चांगल्या पद्धतीने यूज होत आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण आता पनीर बनवायचं आहे, त्याच्यानंतर मग राईस आणि त्यानंतर मग आपलं चिकन. नाही लागत बच्चा 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 वाचलं त्याला बाटली पडलं असतं. बाटली रिकामी करून बाटली टाकावं लागेल. हा डाल दे. चिकन ऑलमोस्ट शिजत आलंय आणि आपण आता बसणार आहोत जेवायला. त्यासाठी आपल्याला काही सॅलड लागणार आहे, त्यात आम्ही कट करतोय. भयानक भूक लागली, एवढं ट्रेक करून आलो, परत फुल एन्जॉय केलाय आणि त्याच्यानंतर हे सगळं आता शिजलेलं आहे, आता पोटभर खायचं आहे. और अच्छा अरे, यहाँ पे चिकन आंबा एकदम चांगला आहे रे. हो आंबा चांगला आहे. मस्त आहे. मी म्हणजे अरे वा. बिना मिठाचा खाल्ला गिरीशदा मी आंबा. टाकला आता कसं झालंय पनीर? पनीर एक नंबर झाले, मस्त झालंय. मस्त झालंय ना. गिरीशदादा सादिक उठा 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 उठा. मी चालू करतो आता. चालू कर चालू कर चालू कर. थांबू नका कोणी. मस्त टाकली पनीर टाकली वरती कट आलाय, भारी झालं एकदम. आणि पनीर आपलं हे पण एकदम मस्त झालेलं आहे. सादिक कैसा लग रहा है? बहुत बढ़िया. 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 टेस्ट कैसा बना है? बहुत टेस्ट. सही आहे एकदम. एकदम सही है. तेजस तुला ओके तू मी खायचं अजून अजून? खाल्लं नाही यार. खा 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 पटकन खाऊन सांग मला कसं लागलं. नक्की, नक्की. पण बघितल्यानं वाटतंय की चांगलं झालं असेल. हो. जबरदस्त झालंय, एकदम परफेक्ट शिजलेलं आहे, मस्त पैकी एकदम. तेजस नाही खाल्लं. तेजस तुला कसं वाटलं? एकदम मस्त बढिया बढिया. जबरदस्त झाले खरंच. सगळ्यांना टेस्ट मस्त वाटलं एकदम यार. लिटरली वाटतं की आपण बनवू शकतो चांगलं. झोपायची तयारी झाली आपली आता, सगळं चटई वगैरे टाकून झाली आहे आणि बाहेर पूर्णपणे अंधार पसरलेला आहे. समोरचा लिंगाणा पण दिसत नाही आहे. रायगडावर तेवढी लाईट चांगली दिसते आणि थोडंसं म्हटलं आता गप्पा मारूयात आणि गप्पा मारून निवांत झोपून जाऊन, कारण सकाळचा सूर्योदय बघायचा आहे सुंदर असा, जबरदस्त असा. असं मस्तपैकी आकाशाखाली पडून राहायचं, भारी वाटतंय, मस्त वाटतं. खूप भारी वाटतंय. शुभ सकाळ मित्रांनो. आज आहे दुसरा दिवस आणि आजूबाजूला दिसते तुम्हाला पूर्णपणे धुकं पसरलेलं आहे. इकडं दाट धुकं आहे पूर्णपणे या बाजूला, आणि या बाजूला आम्हाला वाटत होतं की किल्ल्याच्या बरोबर या लिंगाण्याच्या बाजूला पूर्णपणे धुकं येईल. खाली अशी चादर पाहायला मिळेल, पण ती पाहायला मिळालेली नाही आहे. आम्हाला वाटलं होतं पण नाही अजून आलेली. तरी बघूयात, वाट बघूयात, कारण की सूर्योदय आता इकडून होणार आहे. ही फक्त एक सकाळ नव्हती, हा सह्याद्रीने दाखवलेला एक चमत्कार होता. धुक्याच्या चादरीत हरवलेला लिंगाणा. ढगांच्या समुद्रात गुडूप झालेलं रायलिंग पठार
आणि नव्या दिवसाची चाहूल देणारा तो सोनेरी सूर्योदय. त्या क्षणी जाणवलं, काही क्षण कॅमेऱ्यात कैद होतात, पण काही थेट मनावर कोरले जातात. आणि सह्याद्री असे क्षण आयुष्यात पुन्हा पुन्हा देत राहतो. आपण रात्री या ठिकाणी टेंट लावले होते. तुम्हाला इथे दिसेल मागं धुकं पूर्णपणे इकडे येतं आहे आणि आता इकडचं धुकं पूर्णपणे कमी झालं आहे, कारण आता सूर्याची किरणं बरोबर खाली आलेत. पण हा जो नजारा दिसतोय ना आपल्याला, खरंच खूप मस्त आहे. हे वा, टेंटच्या मधून आपल्याला दिसतोय लिंगाणा आणि रायगड. खूप सुंदर वाटतंय, खूप छान वाटतं. असं रेग्युलर यायला पाहिजे खरं तर. तेजस, डिप्स घ्यायचे का इथंच बरोबर या ठिकाणी? चलो बघूयात. आम्ही चॅलेंज घेतो की सकाळ सकाळपर्यंत व्यायाम पण आपल्याला जिमला नाही गेलो तर टिप्स करता येतात का. 20-20चे 3 सेट. ठीक आहे. कमॉन. किती गेले? 23 गेले. ओके. हा, 32 निघाले. अविना मस्तपैकी शेंगा आणलेत खायला. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण शेंगा खाणार आहे आणि मग आपण निघणार आहे पुढे. मित्रांनो, फायनली आपलं कॅम्पिंग इथलं झालेलं आहे आणि आता आम्ही आवरायला घेतो. इथून आता टेंट आवरून सरळ निघायचं आहे रिटर्नचा ट्रेक करायला. त्याच्यानंतर मोहरी विलेजमध्ये जाऊन मस्तपैकी नाश्ता करायचा आहे. नाश्ता करून परत रिटर्न जाताना आम्हाला जर येताना बघितलं होतं काही ठिकाणी पाणी वगैरे होतं, तर मस्तपैकी पोहता येते का ते बघायचं आहे. बाय बाय लिंगाणा, रायगड आणि सुंदर असे हे रायलिंग प्लाटू. तर आपण आता निघालो परतीच्या मार्गाला. आम्ही परत जाताना जेवढा आम्ही काही कचरा आणला होता, म्हणजे ज्या काही प्लास्टिकच्या पिशव्या असतील, बाटल्या असतील, त्या आम्ही सगळ्या या थैलीमध्ये घेऊन परत चाललो आहे. त्याच्यासाठी तो परत नेतो आहे. आणि यूज गार्बेज बॅग. हां, कंपल्सरी. कारण जे काय तुम्ही कुठेही जात असाल, कुठेही म्हणजे कुठेही ट्रेकिंगला जात असाल, फिरायला जात असाल, तर आपल्याबरोबर जो काही कचरा असेल तो अशा बॅगेमध्ये टाकून परत गपचूपपणे घरी घेऊन जावा आणि त्याची मग व्यवस्थित विल्हेवाट लावा, जेणेकरून आपल्या पर्यावरणाला अजिबात हानी पोचणार नाही. त्याच्यासाठी कसा होता एक्सपिरियन्स? कसा? खूप चांगला होता. सादिकचा पहिला एक्सपिरियन्स होता हा नाईट कॅम्पिंगचा किंवा जंगल ट्रेकिंगचा. सगळ्यांनी फुल एन्जॉय केलाय. पोहे आलेले आहेत मस्तपैकी गरमागरम. सादिक, कैसा हुआ पोहा? खूप भालो. मस्त झालं. गरमागरम पोहे मस्त झाले. आता मी खाणार आणि खाल्ल्यानंतर कळेल कसे झालेले आहेत. पण सगळेजण म्हणतात मस्त झालेत, कारण अशा गावाकडे आल्यानंतर गरम गरम पोहे मिळाल्यानंतर मजा येते. पोहे आणि हा निसर्ग. मित्रांनो, जाता आता जसं मी म्हणालो होतो, पोहण्याचं ठिकाण पशी आपण आलो आहे आणि इकडे आत्ता बरीच मंडळी आहेत पोहायला. मस्त वातावरण आहे, कडक ऊन आणि त्याच्या खाली सुंदर असं हे पोहण्याचं ठिकाण. बरोबर आम्ही आहे वेल्ल्यामध्ये आत्ता. पोहायला सगळ्यात पहिल्यांदा आवी उतरणार आहे पाण्यामध्ये. त्याच्यानंतर सादिक तू जानेवाला नाही क्यू नाही, आता त्याला पोहायला येत नाही आहे. आणि त्याच्यानंतर तेजस जाईल आणि त्यानंतर मग आपण जायचं आहे. खोली बघते रे किती आहे इथं. चालत चालत ते वाटलं थोडं जास्त खोल आहे ना, जास्त खोल आहे. असू दे. इकडं बघ, इथं बघ किती आहे.
इथं बघ किती आहे. खूप खोल आहे. इथं 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 बरा. इथं दगड आहे. अयो लागलं. हळू 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 दगड आहे खाली. दगड लागला. कमॉन तेजस, जाऊ दे. डायरेक्ट सूर आत नको मारू, वरच्यावर मार. खाली किती खोल येते काय ते. हा ते बघ म्हणून म्हटलं खाली उतरून जा. इथं इथं काय हो, घाबरतोय घाबरतोय. घाबरायला लागलं. घाबरू नको. येस ओके मारली उडी मारली. याला चल. कमॉन कमॉन. मित्रांनो डायरेक्ट आता हा कॅमेरा घेऊन आतमध्ये जाऊयात. हो कसं दिसते, पाणी जरा धुसट आहे पण बघूया कसं दिसतंय. लेट्स गो. मजा आली. जबरदस्त. मस्त वाटतंय आणि मस्त खाली फूड मशा चालू आहे माशांचा. हा भारी वाटतं एकदम. मित्रांनो मस्तपैकी आता पोहणं आपलं इथलं झालेलं आहे आणि बरीच मंडळी, नवीन मंडळी सुद्धा बरीच पोहायला इकडे आलेले आहेत. आणि तुम्हाला इकडे दिसेल ही सुद्धा बरीच मंडळी आहेत इकडे आणि जबरदस्त एन्जॉय केला. आम्ही बऱ्याच दिवसानंतर मी आता पोहलेलो आहे आणि मजा आली. तेजस कसं वाटलं पोहून? अरे खूप मस्त वाटलं. खूप दिवसानंतर पोहलो, मस्त वाटलं. आणि मजा आली. सादिक तर काय पोहलेला नाही आहे अजिबात, कारण की त्याला पोहता येत नाहीये, पण शिकायचं सीखना पडेगा. हा. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. आवडले असल्यास लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि त्याच्या बाजूची बेल आयकॉन आहे त्याला पण लगेच जाऊन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असे जबरदस्त व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळतील. तर आम्ही सर्व घेतो तुमची रजा. तोपर्यंत जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.